नमस्कार. नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अगदी महाराष्ट्रीयन लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा चमचमीत मसाले भात. हा भात इतका चविष्ट लागतो की एकदा खाल ना तर पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होईल. पण आपण ह्या मसाले भातामध्ये खडे मसाल्याचा अजिबात वापर करणार नाही आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी मोठ्या दाण्याचा तांदूळ, बासमती तांदूळ स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेतलेला आहे. 250 ग्रॅम तांदूळ आहे. काही भाज्या घेतल्यात तर मटारचे दाणे घेतलेले आहे आणि तोंडली घेतलेली आहे. एक टमॅटो, मोठा टमॅटो बारीक चिरून घेतला. थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे. एक मोठा कांदा उभा काप करून घेतला. आता आपल्याला ठेचा बनवायचा आहे. त्यासाठी 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचा ठेचा करायचा आहे. काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तमालपत्र घेतलेले आहेत 2 मी आणि धनिया पावडर 1 चमचा, 1.5 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा हळदी पावडर, जिरी आणि मोहरी, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि आलं आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करतो. तर आता कुकरमध्ये करणार आहोत तर तेल टाकतो. आता आपण चमचमीत मसाले भात करतो त्यामुळे तेल आणि तुपामध्ये चेंगटपणा करायचा नाही आहे. 1.5 चमचा, 1.5 ते 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे. 1 चमचा तूप टाकले, साजूक तूप. तमालपत्र टाकतोय. तेल पण छानसं गरम झालं. जिरी मोहरी टाकलेली आहे. जिरी मोहरी छानशी तडतडली की आपण कांदा टाकतोय त्याच्यामध्ये. टमॅटो पण टाकतोय. आता व्यवस्थित परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये आता आपण आलं आणि लसणाची पेस्ट टाकतोय 1 मोठा चमचा. आपल्या भाताला चव खूप छान लागते आलं लसणाच्या पेस्टची, त्यामुळे 1 चमचा टाकलेला आहे. व्यवस्थित परतून घ्यायचा. आपण जो ठेचा केला आहे तो टाकलेला आहे. लसूण आणि मिरची, मीठ वगैरे टाकलेलं नाही आहे मी त्याच्यामध्ये, फक्त वाटून घेतलेला आहे. तो ठेचा टाकलेला आहे. आता आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या भाज्या टाकतोय. तोंडली आणि मटारचे दाणे, काजूच्या पाकळ्यासुद्धा टाकतोय आपण. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकतोय. धनिया पावडर 1 चमचा, 1.5 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा, 1 छोटा चमचा हळदी पावडर हे टाकतोय आपण. व्यवस्थित परतून घ्यायचं. आता आपल्या मसाल्याला ना तळ लागू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं अगदी पाणी ओततोय. गरम पाणीच ओतायचं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं. आपलं मीठ राहिलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं. आता छानसं परतून झालं की त्याच्यामध्ये मीठ टाकूया आपण 1 चमचा चवीप्रमाणे. आता तांदूळ टाकणार आहोत. आपण जे तांदूळ धुवून घेतलेला आहे तो. तर 250 ग्रॅम तांदूळ आहे तर मी 3 पेले पाणी ओतणार आहे. त्याच्यामध्ये गरम पाणीच ओतायचं आहे. आता व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे सगळं. आता याच्यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहोत आपण. ओलं खोबरं टाकतो. या बेसवर तुम्ही गुळाचा खडा जरी टाकला ना ह्याच्यामध्ये तरी खूप छान लागतो हा भात. खरंच खूप छान लागतो, पण मी टाकलेलं नाही आहे. थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकतो. ओलं खोबऱ्याने मसाले भात खूप छान लागतो. आता तूपसुद्धा टाकणार आहोत. आता आपण 1 चमचा भरून तूप टाकतो. अजून एक अर्धा चमचा टाकूया तूप आपण आणि व्यवस्थित ढवळून 3 शिट्ट्या करून घेऊ आपण ह्याच्या. हे बघा तयार झालेला आहे आपला चमचमीत मसाले भात. वरून आपण ओलं खोबरं टाकतोय आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. कोरडा जरी हा मसाले भात खाल्ला ना तरी खूप छान लागतो किंवा बुंदी रायत्याबरोबर खाल्ला तरी अप्रतिम लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. परत भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.